अमरावती से बड़ी राजनीतिक प्रतिक्रिया सामने आई है। स्वाभिमानी किसान संगठन के प्रमुख राजू शेट्टी ने बच्चू कडू के आंदोलन को लेकर राज्य सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा है कि आंदोलन का आज 5वां दिन है और सरकार अब तक आंखें मूंदे बैठी है। शेट्टी ने सवाल उठाया कि जिस नेता ने 20 साल सरकार के साथ काम किया, वही अगर किसानों, मजदूरों और दिव्यांगों के लिए अनशन पर बैठे हैं तो उनकी अनदेखी क्यों की जा रही है। उन्होंने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पर भी निशाना साधा कि वे पास में होते हुए भी बच्चू कडू के हालचाल लेने नहीं पहुंचे। राजू शेट्टी ने चेतावनी दी कि अगर सरकार ने 14 जून तक हल नहीं निकाला तो पूरे महाराष्ट्र में सड़कों पर कोई नहीं दिखेगा। उन्होंने सभी राजनीतिक दलों से अपील की कि इस आंदोलन के साथ आए, नहीं तो महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। बच्चूभाऊंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। ज्या पद्धतीनं सरकार या उपोषणाकडे बघतंय किंवा ही परिस्थिती हाताळायला लागलाय ते अत्यंत निषेधार्ह आणि चीड आणणारा आहे। गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ विधिमंडळामध्ये जो माणूस आपल्याबरोबर काम करतो तो शेतकऱ्यांचे, दिव्यांगाचे प्रश्न घेऊन अन्नत्याग करतो आणि त्या आंदोलनाकडे ज्या पद्धतीनं दुर्लक्ष केले सरकारनं हे चीड आणणार आहे। काल मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यामध्ये अकोल्याला आलेले होते, पण त्यांना चौकशी करावीशी वाटली नाही। या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे इथून जवळ नागपूरला राहतात, काल ते मुख्यमंत्र्यांच्यावर असावेत पण त्यांनाही चौकशी करावीशी वाटली नाही। एखादा रेतीमाफी असेल तर त्याच्या वाढदिवसाला मात्र सवड करून यायला त्यांना वेळ मिळते, हे अत्यंत चीड आणणारं आहे। आणि म्हणून आज मी ऐकलं की आज ऑनलाईन काहीतरी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये काय होतंय बघू। 7-12 कोरा याच्याशी ठाम आहेत बच्चूभाऊ, त्याचबरोबर दिव्यांगाच्या प्रश्नावरही ठाम आहेत। हे मुख्य प्रश्न आहेत, बाकीचे प्रश्न आहेतच पण हे मुख्य 2 प्रश्न आहेत। या संदर्भामध्ये काही ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही उद्याचा एकच दिवस सरकारला देऊ। परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी 14 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या एकाही रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा फिरणार नाही। ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, ज्यांना शेतकऱ्याचा 7-12 कोरा भावासा वाटतो, दिव्यांगांचे प्रश्न सुटावेसे वाटतात, अशा सगळ्या सामाजिक संघटना, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी याच्यामध्ये उतरावं आणि आज या आंदोलनाकडे सरकार ज्या पद्धतीनं बघायला लागलंय त्याचा निषेध म्हणून आपली संघटित ताकद दाखवावी असं आमचं एकमतानं ठरलेलं आहे। हो, निश्चितच ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री महाराष्ट्रभर पोलिसांचा ताफा घेऊन मिरवत फिरत आहेत, दुसऱ्या बाजूला 40,000 साठी 30,000 साठी शेतकरी आत्महत्या करतायत। परभणीमध्ये तर नवरा बायकोने आत्महत्या केली, तरी सुद्धा सरकार हे जर गांभीर्याने घेणार नसेल तर या मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन याचा जाब विचारा, वेळ प्रसंगी त्यांची गळपट धरा असं आम्ही सांगितलेलं आहे। सगळ्यांच्या बरोबर संपर्क साधतोय आम्ही। ती चर्चा माझी आणि बच्चूभाऊंची झालेली आहे। मी स्वतः जरांगेशी बोलणार आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून हे आंदोलन पुढे घेऊन जाऊ।